नमस्कार. गौतमी कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण संगणक साक्षर किंवा कीबोर्ड साक्षर हा मुद्दा समजून घेत आहोत आणि तो समजून घेत असताना जे निकष वापरले जातात त्याच्यामध्ये आपण बघत आहोत की तो कीबोर्ड स्थानिक भाषांमध्ये आपल्याला वापरता आला पाहिजे. म्हणजे पुष्कळ ठिकाणी असं होतं पहा की कम्प्युटरवर काम करतोय पण तिथं इंग्लिशचा काहीच विषय नाही. मग तुम्हाला तिथं मराठीतच काम करावं लागतं आहे. मग तिथं तुम्ही अडून नाही बसलं पाहिजे. तुम्हाला तुमचा कीबोर्ड तुमच्या इंग्लिशच्याच कीबोर्डवर कन्वर्ट करणं म्हणजे तो फॉन्ट इन्स्टॉल करणं आणि तो सिलेक्ट करणं सोपं असतात त्या गोष्टी. पण ह्या फक्त आपल्याला माहिती करून घ्याव्या लागतात आणि मग जसं इंग्लिशमध्ये आपण वापरतो तसं अगदी तसंच्या तसं आपल्याला मराठीमध्ये सुद्धा वापरता येतो. म्हणजे ज्या सराईतपणे आपण इंग्रजी वापरतो त्याच सराईतपणे आपल्याला मराठी वापरता येणं किंवा अन्य कोणत्या भाषा असतील त्या वापरता येणं. मग त्यामध्ये सुद्धा मराठी फॉन्टमध्ये मग ISM आपला आहे GCC TBCचा, श्रीलिपी असेल, कुठे शिवाजी फॉन्ट असेल किंवा अजून कोणत्या असतील तर ते सगळे समजून घेणं हे तुम्हाला करता येणं अगदी सफाईदारपणे ह्याला म्हणायचं संगणक साक्षर. धन्यवाद.